ज्या लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 आले, आता त्याच बहिणींना 2100 आज आले. हो, या महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यामध्ये आणि निधीमध्ये वाढ झाली. 1500 ऐवजी आता लाडक्या बहिणींना 2100 आज आले. तसेच सोबत तुम्हाला गणेश चतुर्थी निमित्ताने प्रत्येक बहिणींना 30,000 देऊ या संदर्भात निर्णय झाला आणि कागदपत्रे तयार ठेवा असे देखील आदेश आहेत. तर काय माहिती आहे आजचा हा व्हिडिओ समजून घ्या. सर्व सांगतो. अत्यंत महत्वाची खुशखबर. ऑगस्टचे 2100 आणि गणेश चतुर्थी निमित्ताने सर्व बहिणींना 30,000 ही सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. खुशखबर आहे. कोणाकोणाला पैसे आले आज त्याबद्दल पण सांगतो. यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते पण चेक करून घ्या आणि महत्त्वाचे निर्णय समोर आलेले आहेत ते निर्णय पण आपण जाणून घेऊया. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. राज्यातील फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमार्फत सर्व महिलांना 1500 दिले जातात. परंतु आता ऑगस्ट हप्ता 2100. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. ऑगस्ट हप्ता डायरेक्ट 2100 बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये. आणि बघा ना तुम्ही, गणेश चतुर्थी निमित्त देखील तुम्हाला आता 30,000 मिळणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो, 30,000 बघा. एवढा मोठा चांगला निर्णय घेतला ना, राज्यातील सर्व महिला खुश झाल्या. सर्व महिला खुश झाल्या आणि याबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही. कोणीच नाही सांगितलं कारण अपडेटच आलेलं नाही. माझ्याकडे अपडेट आली, मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे, समजणार आहे. तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला, अर्धवट जरी तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आपल्या चॅनलचे, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली जाते एकदम सिंपल सोप्या भाषेत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तुम्ही. हे बघा डायरेक्ट 2100 आले ना. आता या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ना त्यांना हे 2100 आज आले. तुम्हाला तुमचं पण यादीमध्ये नाव आहे का? जरी तुमचं नाव नसेल तर मग तुम्हाला पैसे कोणत्या वेळेत आज मिळतील ते पण सांगतो मी. आणि 30,000 30,000 ही मोठी रक्कम देखील आता तुमच्या खात्यामध्ये येत आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागतील. बरं, ती कागदपत्रे तुम्ही जाणून घ्या, मी सांगतो त्याबद्दल पण तुम्हाला माहिती. इथून तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्व एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो मी. तर बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची माहिती. पहिले आपण समजून घेऊया. तुम्हाला त्याबद्दल तर माहिती मिळणार आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. जास्त मोठा व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला 2100 बद्दल पण माहिती मी देतो, ऑगस्टच्या हप्त्याबद्दल. आणि जे 30,000 मी तुम्हाला बोललो ना ते पण तुम्हाला सांगतो मी. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पहिले तुम्हाला काही अपडेट मी देतो, ताज्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर सर्व माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु ही अपडेट पहिले समजून घ्या. पहिले काय महत्वाच्या ताज्या बातम्या समोर आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. पहिली ती माहिती आपण समजून घेऊया बहिणींनो. हे बघा, 14,000 पुरुषांवरती कारवाई झाली. का कारवाई झाली तुम्हाला सांगतो मी, आणि तुम्हाला याबद्दल थोडं थोडं माहित असेल कारण तुम्ही सर्वजण न्यूज बघतात. या पुरुषांनी डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे 1500 हप्ता घेतला. बघा, आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे. यामध्ये पुरुषांनी कसं काय लाभ घेतला हे महत्वाचं आहे पाहणं. कारण पुरुषांनी यामध्ये लाभ घेतल्याचं समोर आलं आणि यांच्यावरती आता कडक कारवाई देखील होणार आहे असे आदेश देण्यात आलेले आहेत बहिणींनो. त्यामुळे जे पण पुरुष लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत आणि अजून पडताळणी सुरू आहे, आता सध्या तरी ती बंद झालेली आहे परंतु पडताळणी पुढे चालून होणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला अशांना अपात्र केलं जात आहे, त्यांचा हप्ता बंद होत आहे. तसेच महत्वाचं, अंगणवाडी सेविका आता घरोघरी येणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील, तुम्हाला काही प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित सांगायची आहे. बरं,
जरी तुम्ही जराशी पण खोटी माहिती दिली किंवा चुकीची माहिती दिली तर तुमचा हप्ता बंद होईल. तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगायचं आहे. आणि ही जी काही तपासणी किंवा पडताळणी आहे, यामध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? हे काही कागदपत्रे पण तुमची मागितली जातील आणि ते चेक केले जातील. त्यानुसार सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. काय-काय सांगावं लागणार आहे म्हणून. कारण मी तुम्हाला सर्व निकष आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे सर्वात मोठा निर्णय, मोठी खुशखबर. मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलं, हो बहिणींनो, मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलं की आम्ही निधीमध्ये वाढ करणार आहोत. आणि सर्वात मोठी खुशखबर आहे ना, हो खुशखबर आहे. निधीमध्ये वाढ म्हणजे हप्त्यामध्ये वाढ बहिणींनो. हप्त्यामध्ये वाढ म्हणजे तुम्हाला 1500 ऐवजी डायरेक्ट 2100 रुपये सुरू. हो, ही सर्वात मोठी खुशखबर आहे. चला त्याबद्दल पण एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. त्याबद्दल पण माहिती सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. चला त्याबद्दल पहिले मी सांगतो आता तुम्हाला. तर लाडक्या बहिणींनो, निधीमध्ये वाढ म्हणजे तुम्हाला 1500 ऐवजी आता डायरेक्ट 2100 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. सांगतो त्याबद्दल पण. ऑगस्ट हप्ता, हे बघा तुम्ही सर्वजण आतुरतेने एकाच हप्त्याची वाट बघत आहेत. तो हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि तो आता सुरू झाला. हो बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकतायत. चला त्याबद्दल सांगतो मी. आणि 30,000 रुपये तुम्हाला दिले जात आहेत, त्याबद्दल पण सांगतो. आता बघा सर्व माहिती तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत सांगतो. हे बघा बहिणींनो, तुम्हाला गणेश चतुर्थी निमित्ताने जे 30,000 रुपये मिळणार आहेत, पहिले त्याबद्दल सांगतो. हे जे 30,000 रुपये आहेत, हे तुम्हाला कर्ज मिळणार आहे बहिणींनो, कर्ज. मागच्या वेळी या कर्ज संदर्भात घोषणा झाल्याने सांगण्यात आलं की जवळपास आम्ही लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयेपर्यंत कर्ज देऊ, अशी घोषणा झाली होती. परंतु त्याबद्दल अजून जी आर का आला नाही? शासनाने जी आर काढायला पाहिजे होता, परंतु अजूनपर्यंत शासनाने त्याबद्दल जी आर काढला नाही. जी आर काढायला पाहिजे, त्याबद्दल सांगितलं पाहिजे की काय काय कागदपत्रे लागतील, आम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत कर्जासाठी, या गोष्टी सांगायला पाहिजे त्या. परंतु अजून जी आर आलेली नाही, फक्त घोषणा झालेली आहे. आणि बघा, महायुती सरकार जेव्हा आपण घोषणा करतो ना, तेव्हा ते काम पूर्ण करतं, हे आपण बघितलेलंच आहे. त्यामुळे कर्ज तुम्हाला मिळणार आहे बहिणींनो 30 ते 40,000 रुपयेपर्यंत. आणि हे गणेश चतुर्थी निमित्ताने जरी कर्ज दिलं तर केवढं भारी होईल. त्यामुळे शासनाने यावरती विचार करायला पाहिजे आणि या संदर्भात अपडेट द्यायला पाहिजे. आणि गणेश चतुर्थी निमित्तानेच सर्व लाडक्या बहिणींना कर्ज देखील देऊन टाकायला पाहिजे, कारण मागच्या वेळी घोषणा केली, कर्ज पण सुरुवात करायला पाहिजे. कारण भरपूर बहिणींना छोट्या मोठ्या लहान उद्योगसाठी कर्ज पाहिजे. त्यामुळे शासन लवकरच कर्ज पण देणार आहे तुम्हाला. परंतु आता सध्या तुम्हाला गणेश चतुर्थीमध्ये कर्ज मिळेल असं काही अपडेट नाही. परंतु माझी रिक्वेस्ट आहे, आपली सर्वांची विनंती आहे शासनाकडे की कर्ज देऊन टाकायला पाहिजे गणेश चतुर्थी निमित्ताने. तर सर्वांना बरं वाटेल आणि एखादा छोटा मोठा बिझनेस, छोटा मोठा उद्योग लाडक्या बहिणी सुरू करतील. आणि जे काही कर्जाचं परतफेड आहेत, जे काही तुम्हाला हप्ता 1500 रुपये मिळतो, त्यामधून ते कट होणार आहेत. ठीक आहे. तर या कर्ज संदर्भात आपण माहिती समजून घेतली बहिणींनो. आता जी आतुरतेने तुम्ही ज्या माहितीची वाट बघत आहेत ना, ती माहिती मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ऑगस्ट हप्त्याची. पैसे कधी येतील, आज येतील की उद्या येतील, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना. तर बघा, निधीमध्ये वाढ होईल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु आता लगेच तुम्हाला हे 2100 रुपये मिळणार नाही, ते पुढे चालून मिळणार आहेत. कारण मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की आम्ही निधीमध्ये वाढ करू, त्यामुळे 100% निधीमध्ये वाढ होणार आहे आणि 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु आता या ऑगस्टचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे बहिणींनो. परंतु पुढे चालून काही महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. आता जे 1500 रुपये आहेत तुम्हाला, ते 1500 रुपये कधी मिळतील, हा महत्वाचा सवाल आहे ना तुमचा. अचानकपणे आता हप्ता सुरू होणार आहे, कारण आता निधी जो आहे तो निधी मंजूर केला जाणार आहे. निधी हा डीबीटीवरती जाणार आहे. आता ऑगस्टचा जो काही निधी आहे तो डीबीटीवरती जाणार आहे. डीबीटीवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच हप्ता जमा केला जाणार आहे बहिणींनो, अशी सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट समोर आली ती. आणि अपडेट मी तुम्हाला दिली. तर थोडी अजून वाट बघा, थोडी प्रतीक्षा करा बहिणींनो. निधी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, ही सर्वात मोठी खुशखबर समोर आली ती. ओके.
तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता लवकरच हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. थोडी प्रतीक्षा करा. अचानकपणे हप्ता जमा होईल बहिणींनो.